आता बघा आपण घेऊ स्पीड अँड वेलोसिटी. नाउ व्हॉट डू यू मीन बाय स्पीड? गाडीचं स्पीड किती आहे? गाडीचा स्पीड जर वाढवला तर आपण लवकर पोहोचू आपण. स्पीड जर कमी केला तर आपण उशिरा पोहोचू. मग याचा अर्थ स्पीड म्हणजे कमी वेळामध्ये जर जास्त अंतर कापत असेल एखादी बॉडी तर तिचा स्पीड कसा आहे? जास्त आहे. दॅट मीन्स द डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी इन युनिट टाइम. स्पीडचा हे काय होईल? डिस्टन्स अपॉन टाइम. टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी. किती डिस्टन्स कव्हर केला त्या बॉडीने इन युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड स्पीड. देन व्हॉट डू यू मीन बाय वेलोसिटी? Velocity is the displacement covered by the body in unit time. Velocity असेल तर काय येईल? इथे डिस्प्लेसमेंट. म्हणजे ही स्केलर क्वांटिटी आहे, ही वेक्टर क्वांटिटी आहे अपॉन टाइम. ही स्केलर आहे, ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग साहजिकच आहे स्पीड कसं झालं? स्केलर क्वांटिटी. आणि वेलोसिटी काय झाली? वेक्टर क्वांटिटी. तर स्पीड आणि वेलोसिटी मध्ये काय फरक झाला? आता स्पीड म्हणजे किती अंतर कापलं आणि वेलोसिटी म्हटलं तर त्याच्यामध्ये काय होतं? डायरेक्शन. कोणत्या दिशेला गेली ती बॉडी, कोणत्या दिशेला त्या बॉडीचा हे झाला हे आपल्याला सांगावं लागतं. तर अशा पद्धतीने सहसा आपण वापरताना काय वापरतो? वेलोसिटी. वेलोसिटी हा शब्द आपल्या याच्यामध्ये चॅप्टरमध्ये सतत येणार. ही स्पीड काय झाली? स्केलर क्वांटिटी. आणि वेलोसिटी काय आहे? वेक्टर क्वांटिटी. आफ्टर दॅट ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? आपण म्हणतो ऍक्सेलेटर वाढवलं ग, ऍक्सेलेटर वाढवलं असा शब्द नेहमी वापरतो. वाढवणे म्हणजे काय करतो? स्पीड वाढतो त्याच्याने. आता हे वाढवणे म्हणजे नेमकं काय करतो आपण? ऍक्सेलरेशन. दॅट मीन्स ऍक्सेलरेशनसाठी आपण काय करतो? ए. चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. u अपॉन टी. हे मी डायरेक्ट घेते आहे कारण हे सर्व तुम्हाला 9व्या वर्गात झालेलं आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? तर इनिशियल वेलोसिटी किती होती? समजा ना एखादी बॉडी असेल इथे, पूर्वी ये इथे पटकन, हो ये इकडे. खाली खाली. आता ही बॉडी आहे. दिस बॉडी इज ॲट रेस्ट पोझिशन. दॅट मीन्स इट हॅज नो वेलोसिटी ॲट ऑल. ही बॉडीला कोणतीही वेलोसिटी नाहीये बिकॉज दिस बॉडी इज नॉट चेंजिंग इट्स पोझिशन विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग. सभोवतालचा जो शांत पोर्शन आहे, सभोवतालचाही पोर्शन स्थिर आहे आणि ही बॉडी सुद्धा काहीही मोशन करत नाही. म्हणजे दिस बॉडी इज ॲट रेस्ट पोझिशन. नाउ व्हेन दिस बॉडी इज मूव्स, खाली, नाउ दिस बॉडी इज मूव्हिंग लाईक दिस. दॅट मीन्स दिस बॉडी इज चेंजिंग इट्स वेलोसिटी. पुन्हा ही बॉडी बघा येऊन राहिली आहे. आता बघा ही बॉडी स्पीड घेते. पुन्हा ही बघा आली की लवकर 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 येत जा. आली स्पीड गेली. म्हणजे या बॉडीने कशी वेलोसिटी स्वतःची चेंज करून राहिली. आता बघा याची वेलोसिटी हळूहळू चालली. आली कमी वेलोसिटी. पुन्हा या बॉडीची वेलोसिटी बघा आता कशी आहे? रेस्ट पोझिशनला आहे ही बॉडी. आणि मी जेव्हा म्हटलं की आता ही हळूहळू झाली आणि भरकन पाठवली तर वेलोसिटी काय झाली? बदलली. म्हणजे इनिशियल वेलोसिटी पहिल्यांदा झिरो होती. सुरुवातीची वेलोसिटी म्हणजे इनिशियल वेलोसिटी ती किती होती? 0. मग थोडी वाढली, नंतर पुन्हा वाढली. तर इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी, हे हा शब्द कोणासाठी आहे? फायनल वेलोसिटीसाठी. आणि यू इज डिनोटेड टू इनिशियल वेलोसिटी. या दोन वेलोसिटी मधला जो बदल आहे, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. वेलोसिटी मध्ये आता वेलोसिटी ही कशी बदलेल? स्पीड बदलला तरी वेलोसिटी बदलेल, डायरेक्शन बदलली तरी वेलोसिटी बदलेल. कारण वेलोसिटी ही कशी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी बदलाव्या लागेल. दिस इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. आता हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणं आवश्यक आहे. ऍक्सेलरेट. समजा तुम्ही पंखा सुरू केला तर पंखा सुरू केल्याबरोबर एकदम स्पीड घेतो का? नाही. पंखा जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा तो रेस्ट पोझिशनला असतो. नंतर तो हळूहळू पहिल्यांदा स्पीड घेतो आणि नंतर मग स्पीडली चालतो. म्हणजे जेव्हा तो सुरू करायला गेलो तेव्हा तो कोणत्या पोझिशनला होता? रेस्ट पोझिशनला होता. नंतर त्याची वेलोसिटी वाढली. म्हणजे दॅट बॉडी इज ऍक्सेलरेटिंग. आता पंख्याची पाते बघा डायरेक्शन चेंज करून राहिली. डायरेक्शन सुद्धा चेंज होऊन राहिली
आणि त्याचा स्पीडही कमी होऊन राहिला. समजा पंखा बंद केला तर बघा त्याचं स्पीड कमी कमी होत जातं, म्हणजे वेलॉसिटी काय असेल त्याची बदलेल. तर अशा पद्धतीने दॅट बॉडी इज ऍक्सिलरेटिंग असं म्हणते. जसं पूर्वी आता इथून तिथे जात होती म्हणजे ती बॉडी कशी झाली ऍक्सिलरेटिंग. माझी बॉडी दिसते आहे सतत तुमच्या इथे हालचाल करून राहिली. दॅट मीन्स माय बॉडी इज ऍक्सिलरेटिंग. दॅट मीन्स आय एम चेंजिंग माय वेलॉसिटी. वेळेनुसार मी माझी वेलॉसिटी काय करून राहिली अशी बदलून राहिली. दॅट मीन्स माय बॉडी इज ऍक्सिलरेटिंग. Then force. Force means F is equal to A. Any body, my body is there. This M is for mass and A means acceleration. आता बघा माझ्या बॉडी if to any mass when you apply force, जेव्हा तुम्ही कोणत्याही मासला फोर्स अप्लाय करता तर त्या बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन तयार होतं. कशामुळे तयार होतं? बिकॉज ऑफ द फोर्स. दॅट इज F इज इक्वल टू M. आता याच्या डिटेलमध्ये जाणार नाही कारण हे 8व्या वर्गातले सर्व कन्सेप्ट आहेत जे तुमचे झालेले आहेत. जशी ही एक बॉडी आहे. या बॉडीला जर मला सरकवायचं असेल किंवा मला ही बॉडी आता रेस्ट पोझिशनला आहे, या बॉडीमध्ये जर मला ऍक्सेलरेशन निर्माण करायचं असेल म्हणजे याची वेलॉसिटी बदलायची असेल तर याला मला फोर्स लावा लागेल. माझा हाताचा जोर लावल्याशिवाय ही बॉडी ऍक्सिलरेट होईल का? नाही. ह्या खडूनी मला लिहायचं आहे. ह्या खडूनी जेव्हा मला लिहायचं असेल तर मला जोर लावा लागतो. दॅट मीन्स आय एम अप्लाइंग फोर्स हियर. इन दिस वे फोर्स, दॅट मीन्स बिकॉज ऑफ द फोर्स बॉडी ऍक्सिलरेट्स. नाउ व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स? आता हा पोर्शन आपण समोरचा पोर्शन घेणार आहोत. इफेक्ट ऑफ फोर्स. नंबर 1, फोर्सचे इफेक्ट्स कोणते कोणते? इथून आता तुमचं चॅप्टर जे आहे आतापर्यंतचा हा पूर्ण पोर्शन 9व्या वर्गाचा होता. आता जो पोर्शन आहे समोरचा तो 10व्या वर्गाचा येईल. ऍक्च्युली हा सुद्धा 9व्या वर्गाचाच पोर्शन आहे, इफेक्ट ऑफ फोर्सेस वगैरे. आता पुन्हा एकदा ये उर्वी लवकर ये. थोडी समोर ना खाली आता उभी राहायचं. नाउ धिस बॉडी म्हणजे सायन्स म्हणजे भाषेमध्ये काय म्हणतात? लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग इट इज कॉल्ड ॲज बॉडी. नाउ धिस बॉडी देअर इज नो मोशन इन दिस बॉडी. दॅट मीन्स कन्सिडर धिस बॉडी इज ॲट रेस्ट पोझिशन. नाउ व्हेन आय अप्लाय फोर्स, जेव्हा मी या बॉडीला फोर्स अप्लाय करते, मी या साईडने फोर्स अप्लाय करते. When I apply here force from this side, that means this body is moving. That means to give motion. Rest मध्ये होती त्या बॉडीला काय दिलं? मोशन दिलं. That means to set the body in the motion, this force is applied. After applying force, this body can be set in motion. Now consider here. If this body is moving like this, अशी ही सरळ चाललेली आहे आणि हिला जर मला थांबायचं असेल तर मी पटकन इथून मागून तिला हात पकडेल, मागून तिला ओढेल. दॅट मीन्स टू स्टॉप द बॉडी फोर्स इज अप्लाइड. म्हणजे फोर्स कशासाठी लावतो आपण? बॉडीला मोशन मध्ये आणण्यासाठी. सोबतच एखादी बॉडी मोशन मध्ये असेल, ही बॉडी काय होती? मोशन मध्ये होती, तर तिला स्टॉप करायसाठी. टू स्टॉप द बॉडी. थर्ड वन, इफ अगेन दिस बॉडी इज इन मोशन. ये ना व्हिडिओच्या बाहेर नको जाऊ. अशी आता बघा ही बॉडी अशी मूव्ह होत आहे आणि मी जर अप्लाय केला तर बघा तिचं स्पीड, वेलॉसिटी, स्पीड वाढला स्पीड. दॅट मीन्स टू चेंज द स्पीड. चेंज स्पीड ऑफ द बॉडी. टू चेंज स्पीड ऑफ द बॉडी as well as when I apply force. ये पुन्हा इकडे. This body is moving. If I apply force from this direction, that means this body is moving here. Like to change the direction of the body. Fourth one, to change direction. पूर्वी पूर्ण येत नाहीये व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे. नाहीतर हे व्यवस्थित होतं. तिचं फक्त मुंडकं येऊन राहिलेलं आहे. That means to set the body in the motion, to stop the body, to change the speed of the body, to change the direction of the body. That means speed and direction means velocity. To change the velocity of the body. And fifth one, आता वर उडी होईल.
ठेवूया. सर्वांना उर्वी दिसते आहे. आता उर्वीकडे बघा. तू शांत उर्वी दिसते. या उर्वीचे फुगले फुगले गाल दिसतात आहे. व्हेन आय अप्लाय फोर्स हिअर लाईक दिस, बघा हिची बॉडी शेप चेंज झाला. शेप हिच्या तोंडाचा आधीसारखी उर्वी दिसते का? नाही. म्हणजे फोर्स इज अप्लाइड टू चेंज द शेप ऑफ द बॉडी. शेप. These are the effect of forces to give motion, to stop the body, to change the velocity and to change the shape of the body. All these are the effect of forces. Now what are the types of forces? आता portion आपण नंतर घेऊ.